हरे कृष्ण प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 28. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संसितव्रताः. भाषांतर. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. तर प्रेक्षक हो, भगवंत येथे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणींसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगत आहेत. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याययज्ञ. परंतु हे कठीण आहे, कारण बघा, द्रव्य म्हणजे जे काही भौतिक आहे, जसे की भौतिक गोष्टी, भौतिक वस्तू, भौतिक पदे, आपली धनसंपत्ती इत्यादी दुसऱ्या कुणाला तरी देणं, त्यागणं, दान करणं हे कठीण आहेच ना. कारण काबाड कष्ट करून मिळवलेला पैसा किंवा अगदी काळा पैसा जरी असला तरी तो सहजच कोणाला दान करणं इतकं सोपं आहे का? स्वतःसाठी खर्च करायचा असेल तर ठीक आहे. आपण जर एखाद्या मॉलमध्ये गेलो तर आपण 1000-2000 रुपये सहजच खर्च करून येतो. पण तेच आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि तेथे जर आपल्याला दान देण्याची वेळ आली तर 100 रुपयाची नोट देणं सुद्धा खूप कठीण वाटतं, नाही? आपलं मन धन सोडण्यास तयार होत नाही. परंतु काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं तर लागतंच ना. म्हणून काही लोक विविध प्रकारचे दान करून त्यांच्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. कारण असे यज्ञ केल्याने लोक मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश मिळवू शकतात. असा द्रव्य यज्ञ केलेल्या लोकांना तेथे गेल्यावर देवतांचे शरीर प्राप्त होते, सोमरस प्यायला मिळतो, सुंदर बाग बगीचांमध्ये सुंदर सुंदर अप्सरांबरोबर विहार करायला मिळतो. म्हणून काही लोक असा द्रव्य यज्ञ करतात. उदाहरणार्थ, काही लोक अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मशाळा, दवाखाने खोलतात. मोफत शिक्षण दिलं जावं म्हणून विद्यापीठं खोलतात. अन्नक्षेत्र खोलतात, ज्यामध्ये मोफत अन्नदान केलं जातं. भारतातच नाही तर बाहेरील देशांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात तत्सम धर्मादाय संस्था उभारल्या आहेत. त्याद्वारे दान धर्म केला जातो. तर हे झाले द्रव्ययज्ञ. त्यानंतर तपोमय यज्ञ म्हणजे तपस्या. हे लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांपर्यंत, जसे की चंद्रलोक, ब्रह्मलोक अशा लोकांपर्यंत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने वेगवेगळ्या तपस्या स्वीकारतात. जसं की चातुर्मास हा जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्यांमध्ये असतो. या 4 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या तपस्या केल्या जातात. जसे की कोणी केस कापत नाही, दाढी करत नाही, चांगले कपडे घालत नाही, घराच्या बाहेर निघत नाहीत, एकच वेळी जेवण करतात, तेही मिठाशिवाय, आणि खूप वेगवेगळ्या अवघड तपस्या असतात. आपणही इस्कॉनमध्ये चातुर्मासातील पहिल्या महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, दुसऱ्या महिन्यामध्ये दही, तिसऱ्या महिन्यामध्ये दूध आणि चौथ्या महिन्यामध्ये उडद डाळीपासून बनवलेले पदार्थ खात नाही. इतका सोपा आहे हा भक्तिभाव आहे. परंतु तरीही काही लोक चातुर्मासामध्ये खूप कठीण अशा तपस्या करतात. जसे की तांदूळ बिना मिठाचा शिजवून तो भात जमिनीवर पसरवून स्वतःचे हात मागे बांधून तो भात केवळ तोंडाने ग्रहण केला जातो. ही पण एक प्रकारची तपस्या आहे. परंतु प्रभुपाद सांगतात की या सगळ्या गोष्टींची गरजच नाही. जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जातं. त्यानंतर आहे योगयज्ञ, जे पतंजली योग पद्धती ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी करते. हठयोग म्हणजेच अष्टांग योग, यामध्ये खूप कठीण विधींचे पालन केले जाते. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, आसन, ध्यान, धारणा, समाधी या अंगांचे पालन विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी केलं जातं. तसेच पवित्र तीर्थस्थानांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. याला म्हणतात योग यज्ञ, अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धींप्रित्यर्थ केलेला यज्ञ होय. त्यानंतर आहे स्वाध्याय यज्ञ. स्वाध्याय म्हणजे उपनिषदे, वेद यांचे पठण, अध्ययन करणं. अशा प्रकारचे यज्ञ जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी केला जातो, की जेणेकरून आत्ता जे वर्तमानाचे जीवन आहे त्यापेक्षा चांगले जीवन जगता यावे म्हणून. परंतु हे सर्व यज्ञ काहीतरी भौतिक सुख मिळण्यासाठीच केले जातात.
पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे, कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते. या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. मग या यज्ञांचा काय उपयोग? कारण यज्ञ हे भगवंतांचेच दुसरं नाव आहे आणि तो जर त्यांच्याच प्रसन्नतेसाठी केला जात नसेल तर त्यांना यज्ञ तरी कसं म्हणावं? जर यज्ञ तपस्या श्रीकृष्ण प्राप्तीसाठी केली जात नसेल तर त्या तपस्येचा काय उपयोग? शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की आराधितो यदि हरी तपसा तथा किम, नाराधितो यदि हरी तपसा तथा किम. म्हणजे जर आपण हरींची भगवंतांची उपासना करत असू, आराधना करत असू, मग वेगळी तपस्या करण्याची काय गरज आहे? आणि जर आपण हरींची आराधना करीतच नसू तर मग तपस्या करून तरी काय उपयोग? म्हणून द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ यामध्ये भगवान श्रीकृष्णांची अप्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षा प्रत्येक कार्य त्यांच्याच प्रसन्नतेसाठी करून त्यांची प्रत्यक्ष सेवा करूयात ना. उदाहरणार्थ, आपण आपल्या घरामध्ये डायनिंग टेबलवर बसलो आहोत. रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली आहे. घरात स्वयंपाक बनवला जात आहे. मग आपल्या स्वयंपाकघरातील ते अन्न पॅक करून त्याला बाहेर घेऊन जाऊन एखाद्या फूड सर्व्हिसमध्ये दिलं. त्यानंतर मग त्या लोकांनी तेच अन्न पूर्ण शहरामध्ये फिरवून मग आपल्याला घरी आणून त्याची डिलिव्हरी केली आणि मग आपण ते थंडगार अन्न स्वीकारलं तर त्यामध्ये आपलं द्रव्यही वाया जातं. आपल्याच घरातील स्त्रीनं ते अन्न बनवण्यामागील तिचा तो जो गरमागरम खाऊ घालण्याचा उद्देश होता तोही असफल होतो आणि आपल्याला थंडगार अन्न खावं लागतं. ही झाली अप्रत्यक्ष पद्धत, जसे की हे यज्ञ. किंवा आपल्या स्वयंपाकघरात बनवलेला स्वयंपाक डायनिंग हॉलमध्ये आणून तो आपल्याला वाढला आणि मग आपण ते गरमागरम अन्न खाल्लं, तर ही झाली प्रत्यक्ष पद्धत. यातील आपल्याला कोणती पद्धत आवडेल? अर्थात प्रत्यक्षच ना. मग आपण भगवंतांची तशी अप्रत्यक्षपणे का बरं सेवा करावी? मग आता पाहू की भगवंतांची प्रत्यक्ष सेवा कोणती. तर भक्ती ही भगवंतांची प्रत्यक्ष सेवा आहे. आपण आतापर्यंत बघितलेल्या सर्व यज्ञांच्या परे हा यज्ञ आहे आणि इतर यज्ञ करून मनुष्य ब्रह्मज्योतीपर्यंत किंवा त्याहीपेक्षा उच्च लोकांपर्यंत जाऊ शकतो. परंतु कृष्ण भक्ती करणारा मनुष्य प्रत्यक्ष वैकुंठामध्ये गोलोक वृंदावनामध्ये पोहोचतो. त्यासाठी श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती केली पाहिजे. कृष्ण भावना भावित होणं, कृष्ण भक्ती मिळणं, भक्तांचा संग मिळणं आणि भगवंतांच्या नामांचा जप करून भगवंतांबद्दल श्रवण करून कृष्णमय होणं ही सर्वात उत्कृष्ट उच्च गोष्ट आहे. जर आपण कृष्ण भावना भावित होऊन प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली तर आपल्याला इतर कोणताही यज्ञ करण्याची आवश्यकताच नाही आणि ही कृष्ण भक्ती कोणताही यज्ञ करून प्राप्तही केली जात नाही, तर ती श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून भगवंतांसाठी यज्ञ केला पाहिजे. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी काहीतरी त्यागलं पाहिजे. येथे ज्या वस्तूंची आपल्याला आसक्ती आहे, म्हणजे आपण अनंत काळापासून या भौतिक जगामध्ये आहोत म्हणून आपल्याला या भौतिक जगाशी, भौतिक गोष्टींशी आसक्ती आहे. तसेच आपण ज्या गोष्टींचा संग अधिक केलेला आहे त्या गोष्टींबद्दल आपल्याला आसक्ती असते. त्या वस्तू भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्यागणं म्हणजेच खरा यज्ञ होय. कारण यज्ञ म्हणजे केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यागणं, अर्पण करणं, भगवंतांना भगवंतांनी दिलेलं परत देणं होय. म्हणून तर भगवंत या श्लोकांमध्ये यज्ञांबद्दल एवढं सविस्तर बोलत आहेत. म्हणून ते अर्जुनाला युद्धसुद्धा यज्ञाप्रमाण करण्यास सांगतात. अशा प्रकारे आपण आपलं प्रत्येक कार्य भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी केलं तर आपलं प्रत्येक कार्य यज्ञ बनेल आणि त्याचा परिणाम म्हणजे आपलं हृदय शुद्ध होईल आणि अशा शुद्ध हृदयामध्ये भगवंतांचं सतत स्मरण होईल आणि भगवत भावनेमध्ये आपण जगू शकू. जेव्हा आपण हे शरीर त्यागू तेव्हा स्वाभाविकतः आपण त्या आध्यात्मिक धामाची प्राप्ती करू शकू. आता कृष्ण भावना भावित मनुष्य म्हणजेच कृष्ण भक्त हे आत्तापर्यंत सांगितलेले सर्व प्रकारचे यज्ञ कृष्ण भक्ती करूनच कसे साध्य करू शकतात ते पाहू. जसे की द्रव्ययज्ञ करणारे द्रव्याचं म्हणजे धनाचं दान करतात, परंतु कृष्ण भक्त त्यांचं सर्व आयुष्यच कृष्ण भक्तीसाठी दान करतात. जसे की ब्रह्मचारी, त्यांच्याकडे धन नसतं म्हणून ते स्वतःलाच कृष्ण भक्तीसाठी समर्पित करतात. तसेच गृहस्थांसाठी द्रव्ययज्ञ म्हणजे गृहस्थ भक्त त्यांचं धन भगवंतांच्या, वैष्णवांच्या सेवेत लावतात.
तपयज्ञ करणारे जीवनाच्या सुखांचे यज्ञ करतात, पण भक्त मात्र सतत भगवंतांचे स्मरण ठेवतात, कधीच भगवंतांना विसरत नाहीत. हे झालं त्यांचं आंतरिक तप. आणि बाह्य तप म्हणजे भक्त भगवंतांच्या उपदेशांचा प्रचार करतात, तसेच एकादशीसारख्या व्रताचे पालन करतात. खाणं पिणं झोपणं यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ भगवत भक्तीमध्ये लावतात. याही पेक्षा एक उच्च तप आहे, ते म्हणजे जे विशुद्ध भक्त असतात ते भगवंतांपासून विरहाचा अनुभव करतात. ही त्यांची तपस्याच असते. उदाहरणार्थ गोपी. त्यानंतर योगयज्ञ म्हणजे लोक भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धींप्रित्यर्थ यज्ञ करतात. भक्त मात्र कृष्ण नाम घेतात, प्रत्येक कर्म श्री कृष्णांसाठी करतात, भक्तांचा संग करतात, ज्याने त्यांना भक्तीबद्दल ज्ञान होतं. हा भक्तांचा योग आहे. त्यानंतर स्वाध्याय यज्ञ, जेथे लोक वेगवेगळ्या शास्त्रांचं अध्ययन करतात, परंतु भक्त मात्र स्वअध्याय म्हणजे आत्मपरीक्षण करतात आणि स्वतःमध्ये सुधारणा आणतात. त्यासाठी ते गीता भागवताचे मनन चिंतन अध्ययन करतात. बुद्धीने भगवंतांची पूजा करतात, ज्याने ते स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन आणू शकतात. अशा प्रकारे आपणही भगवंतांचे भक्त बनून हे सर्व यज्ञ भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करू शकतो. जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा स्वाभाविकपणे आपण प्रसन्न होतो आणि आपल्या हृदयामध्ये जी पाप प्रवृत्ती आहे, या जगाला भोगण्याची जी प्रवृत्ती आहे, ती आपोआप निघून जाते. अशा प्रकारे कृष्ण भक्त आर निष्काम अतएव शांत, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत असं म्हटलं जातं. भुक्ती म्हणजे कर्मयोगी, मुक्ती म्हणजे जे मुक्ती इच्छितात ते ज्ञानयोगी, तसेच सिद्धी इच्छितात ते योगी. हे सर्व जण अशांत आहेत, परंतु जे श्रीकृष्ण भक्त आहेत त्यांच्यामध्ये कोणतीही इच्छा नाही, निष्काम आहेत. केवळ श्रीकृष्णांना प्रसन्न करणं हीच त्यांची इच्छा आहे. ते शांत असतात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कोणतेही इतर यज्ञ न करता आपल्यामध्ये कृष्ण भावना जागृत केली पाहिजे आणि त्या कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. प्रत्येक कर्म भगवंतांची सेवा समजून करून प्रबुद्ध होऊयात, भगवंतांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या कृपेस पात्र ठरूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.